इकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार आता रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधिमंडळामध्ये मतदान पार पडणार आहे। भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांना उमेदवारी देण्यात आली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देण्यात आलेली आहे। ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावरती शेकापचे जयंत पाटील रिंगणामध्ये आहेत। काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलेली आहे। तर विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कोण रिंगणामध्ये आहेत आपण पाहूयात। तर भाजपचे 4 पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे। रयत क्रांती मोर्चा सदाभाऊ खोत, शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने। राष्ट्रवादी अजित पवार गट राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये छोटे पक्ष कुणाच्या बाजूने आहेत आपण पाहूयात। समाजवादी पार्टी रईस शेख ठरलेले नाही कोणासोबत आहेत ते। अपक्ष किशोर जोरगेवार हे महायुतीच्या सोबत आहेत। हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे यांचाही निर्णय अजून झालेला नाहीये। तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हे महाविकास आघाडीच्या सोबत आहेत। जनसुराज्यचे विनय कोरे हे महायुतीच्या सोबत आहेत। MIMचे फारुख शहा यांचाही निर्णय अजून झालेला नाहीये। तर MIMचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा सुद्धा अजून निर्णय झालेला नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।